हॅलो फ्रेंड्स, आज या व्हिडिओमध्ये सिंपल, कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्सबद्दल आपण माहिती घेणार आहोत. लक्षात घ्या, सेंटेन्सचे 3 टाईप, एक सिंपल सेंटेन्स, दुसरं कंपाऊंड सेंटेन्स अँड थर्ड कॉम्प्लेक्स सेंटेन्स. सिंपल सेंटेन्स म्हणजे काय, कंपाऊंड अँड कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये काय फरक आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर काही डेफिनेशन आहेत, डेफिनेशन बघूयात. सिंपल सेंटेन्स मीन्स दॅट simple sentence is one that has only one subject and one predicate. तर सिंपल सेंटेन्स अशा सेंटेन्सला म्हणायचं की ज्या वाक्यामध्ये एक सब्जेक्ट असेल आणि एक प्रेडिकेट असेल. प्रेडिकेट म्हणजे लक्षात घ्या की ॲक्शनचा जो काही पार्ट असणार आहे त्या सेंटेन्समध्ये त्याला प्रेडिकेट म्हणतात. फॉर एक्झाम्पल आपण बघूया, एक्झाम्पल आय saw a beautiful house. हे सेंटेन्स आहे, लक्षात घ्या. तर सिंपल सेंटेन्स आपण नेमकं कशाला म्हणणार आहोत लक्षात घ्या. सिंपल सेंटेन्स इज वन दॅट हॅज ओनली वन सब्जेक्ट अँड वन प्रेडिकेट. तर या वाक्यामध्ये सब्जेक्ट आय आहे, देयर इज अ वन सब्जेक्ट अँड सॉ अ ब्युटिफुल हाऊस. हा जो भाग आहे त्याला प्रेडिकेट म्हणतात. प्रेडिकेट मीन्स दॅट द पार्ट विच हॅज ॲक्शन. जो ॲक्शन असलेला जो काही पार्ट आहे त्याला प्रेडिकेट म्हटलं जातं. म्हणून हा दिलेला वाक्य काय आहे, सिंपल सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग आहे बघूया, कंपाऊंड सेंटेन्स. आता लक्षात घ्या, अ सेंटेन्स मेड ऑफ 2 or more मेन क्लॉजेस. म्हणजे ज्या सेंटेन्समध्ये 2 मेन क्लॉज असतील किंवा त्याच्यापेक्षा जास्त मेन क्लॉज असतील तर त्याला आपण म्हणतोय कंपाऊंड सेंटेन्स. आता लक्षात घ्या, क्लॉज म्हणजे काय, क्लॉजचे कुठले टाईप्स आहेत, त्याच्यामधलं मेन क्लॉज कोणता, सबऑर्डिनेट क्लॉज कोणता, हे मी यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही चॅनलवरती जाऊन तो व्हिडिओ पहा. आधी सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही क्लॉज समजून घ्या. मेन क्लॉज काय, जो कंप्लीट आयडिया व्यक्त करणारा जो सेंटेन्स क्लॉज असेल त्याला मेन क्लॉज म्हणतात. त्यालाच आपण इंडिपेंडेंट क्लॉज असे म्हणतो. मेन क्लॉजला इंडिपेंडेंट क्लॉज हे असं म्हटलं जातं. आणि लक्षात घ्या, सबऑर्डिनेट क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज म्हणजे काय, त्याला डिपेंडेंट क्लॉज असं म्हणतात. म्हणजे त्या क्लॉजचा अर्थ त्या मेन क्लॉजवरती डिपेंड असतो, म्हणून त्याला डिपेंडेंट क्लॉज असं म्हटलं जातं. तर डिटेलमध्ये जी माहिती आहे तो चॅनलवरती जाऊन क्लॉज हा व्हिडिओ तुम्ही पहा, जेणेकरून तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. आता इथे काय सांगितलं बघा, अ सेंटेन्स मेड ऑफ 2 or more मेन क्लॉज. तर एका सेंटेन्समध्ये जर कमीत कमी 2 मेन क्लॉज आणि त्यापेक्षा जास्त असतील तर त्याला आपण काय म्हणतो, कंपाऊंड सेंटेन्स म्हटलं जातं. आता लक्षात घ्या, कंपाऊंड सेंटेन्स हे कोऑर्डिनेट कंजक्शनद्वारे एकत्रित केलं जातं. फॉर एक्झाम्पल अँड, ऑर, बट यासारखे जे काही कंजक्शन्स आहेत त्याद्वारे एकत्रित करून हे तयार केलं जातं. या ठिकाणी एक एक्झाम्पल पाहूया, कंपाऊंड सेंटेन्सचं एक एक्झाम्पल. आता लक्षात घ्या, यामध्ये आय सॉ अ हाऊस अँड इट वॉज ब्युटिफुल. यामध्ये लक्षात घ्या, 2 मेन क्लॉज आहेत, आय सॉ अ हाऊस आणि इट वॉज ब्युटिफुल. दोन्ही लक्षात घ्या मेन क्लॉज आहेत, तर ते मिनिंगच्या दृष्टिकोनातून ते इंडिपेंडेंट आहे. आणि अँड हे कंजक्शन्स आहे, म्हणजे 2 मेन क्लॉजला एकत्रित केलेला जो कुठला सेंटेन्स असेल त्याला म्हणतात कंपाऊंड सेंटेन्स. तर आधी तुम्हाला मेन क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज या दोन्ही मधला फरक लक्षात येणं असणं गरजेचं आहे. लक्षात घ्या, मेन क्लॉज हे मिनिंगफुल असतं, इंडिपेंडेंट असतं, त्याचा अर्थ दुसऱ्या क्लॉजवरती डिपेंड नसतो. पण सबऑर्डिनेट क्लॉज काय करतात, त्याचा मिनिंग मात्र नक्कीच दुसऱ्या क्लॉजवरती, मेन क्लॉजवरती तो डिपेंड असतो. त्यानंतर कॉम्प्लेक्स सेंटेन्स. कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे लक्षात घ्या की त्याचं म्हणणं असं आहे, कॉम्प्लेक्स सेंटेन्स कन्सिस्ट ऑफ 1 मेन क्लॉज अँड 1 or more सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणजे याचा अर्थ असा की कॉम्प्लेक्स सेंटेन्समध्ये एक मेन क्लॉज आणि एक किंवा
त्याच्यापेक्षा जास्त सब ऑर्डिनरी क्लॉज असेल तर त्याला आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतो. म्हणजे लक्षात घ्या, एक मेन क्लॉज असला पाहिजे आणि एक किंवा दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त सब ऑर्डिनरी क्लॉज असले पाहिजे. तर आपण ते उदाहरणाद्वारे समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता यामध्ये पहा, I saw a house which was beautiful. अच्छा घ्या, यामध्ये देखील दोन क्लॉज आहेत. I saw a house एक क्लॉज आणि which was beautiful. तर आपल्या डेफिनेशन मध्ये काय सांगितलेलं आहे की त्या सेंटेन्स मध्ये कमीत कमी एक मेन क्लॉज असला पाहिजे आणि दुसरं एक किंवा त्याच्यापेक्षा जास्त सब ऑर्डिनरी क्लॉज असला पाहिजे. तर मी आधी म्हटल्याप्रमाणे मेन क्लॉज हे मिनिंगफुल असतं. म्हणजे काय बघा, आय सॉ अ हाऊस हे मेन क्लॉज आहे, कारण हे अर्थाच्या दृष्टिकोनातून कंप्लीट मिनिंग व्यक्त करणारा तो सेंटेन्स क्लॉज आहे. आय सॉ अ हाऊस. आता इथं लक्षात घ्या, विच वॉज ब्युटिफुल. जर तुम्ही कोणासमोर असं जर बोललं विच वॉज ब्युटिफुल, तर त्या समोरच्या व्यक्तीला काही अर्थ कळत नाही, कारण त्याचा अर्थ काय, या क्लॉजचा अर्थ या मेन क्लॉजवरती डिपेंडेंट आहे, म्हणून याला डिपेंडेंट क्लॉज किंवा सबऑर्डिनेट क्लॉज असं म्हटलं जातं. हा झाला सबऑर्डिनेट क्लॉज. याला म्हणा सबऑर्डिनेट क्लॉज. म्हणजेच काय, जे कोणते सबऑर्डिनेट क्लॉज असतात ते मेन क्लॉज वरती त्याचा अर्थ व्यक्त होतो. एकतर सबऑर्डिनेट क्लॉजला डिपेंडेंट क्लॉज असे म्हटलं जातं, मेन क्लॉजला इंडिपेंडेंट क्लॉज म्हटलं जातं, कारण ते इंडिपेंडेंट असतात, मिनिंगच्या दृष्टिकोनातून इंडिपेंडेंट असतात. तर लक्षात घ्या की तीन उदाहरण तुमच्या समोर आहेत की सिंपल सेंटेन्सचा, कंपाऊंडचा आणि कॉम्प्लेक्सचा. त्या वाक्यरचनेवरती तुम्ही लक्षात घ्या कसं फरक आहे. पहिलं जो सेंटेन्स जे आपण वापरला होता, आय सॉ अ ब्युटिफुल हाऊस, यामध्ये एक सब्जेक्ट आणि एक प्रेडिकेट असल्यामुळे त्याला आपण सिंपल सेंटेन्स म्हणतोय. दुसरं सेंटेन्स पहा, आय सॉ अ हाऊस अँड इट वॉज ब्युटिफुल. या वाक्यामध्ये दोन मेन क्लॉज आहेत. म्हणजेच आय सॉ अ हाऊस हा एक मेन क्लॉज आहे, कारण वाक्याच्या दृष्टिकोनातून, अर्थाच्या दृष्टिकोनातून तो इंडिपेंडेंट आहे. आणि इट वॉज ब्युटिफुल हाही मेन क्लॉज आहे, कारण हा देखील एकमेकावरती अवलंबून नाही आहे. इट वॉज ब्युटिफुल, आपल्याला त्याचा अर्थ समजतो. म्हणजे लक्षात घ्या, समजा जर दोन मेन क्लॉज असतील तर त्याला कंपाऊंड सेंटेन्स म्हणायचं, आणि जर एका क्लॉज मध्ये फक्त सब्जेक्ट आणि प्रेडिकेट असेल आणि त्याला आपण सिंपल सेंटेन्स म्हणायचं, आणि एखाद्या सेंटेन्स मध्ये एक मेन क्लॉज किंवा एकापेक्षा जास्त सबऑर्डिनेट क्लॉज असेल तर त्याला आपण कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणतो. या ठिकाणी बघा, आय सॉ अ हाऊस विच वॉज अ ब्युटिफुल, मेन क्लॉज आहे आय सॉ अ हाऊस, आणि विच वॉज अ ब्युटिफुल हे सबऑर्डिनेट क्लॉज. परीक्षेमध्ये तुम्हाला मात्र वेगळ्या स्वरूपामध्ये विचारला जातो. 10वीच्या परीक्षेमध्ये तुम्हाला तो क्लॉज आयडेंटिफाय करायला सांगितला जातो. 11वी आणि 12वीच्या वेळेस काय सांगितलं जातं, एक क्लॉज दिला जातो, सेंटेन्स दिला जातो. म्हणजे कॉम्प्लेक्स सेंटेन्स एक वाक्य दिलं जाईल तर तुम्हाला ते कंपाऊंड मध्ये कन्वर्ट करा असं सांगतील, किंवा कंपाऊंड सेंटेन्स दिलं जाईल ते तुम्हाला सिंपल सेंटेन्स मध्ये सांगितलं जाईल. तर हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. सिंपलचा कंपाऊंड मध्ये, सिंपलचा कॉम्प्लेक्स मध्ये, कंपाऊंडचा सिंपल मध्ये, कंपाऊंडचा कॉम्प्लेक्स मध्ये, किंवा कॉम्प्लेक्सचा कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्सचा सिंपल, अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेमध्ये देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर सुरुवातीला तुम्हाला आधी काय, क्लॉज म्हणजे काय, क्लॉजचे दोन टाईप, एक मेन क्लॉज आणि दुसरं सबऑर्डिनेट क्लॉज, हे माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर सिंपल सेंटेन्स म्हणजे काय, कंपाऊंड सेंटेन्स कशाला म्हणतात, आणि कॉम्प्लेक्स सेंटेन्स म्हणजे काय, हे जर तुम्हाला कन्सेप्ट जर टोटल क्लिअर असेल, नक्कीच तुम्हाला जो काही सेंटेन्स आपण कन्वर्जन करतोय ते तुम्हाला सहज शक्य होईल. तर हे व्हिडिओ पाहण्यापूर्वी तुम्ही क्लॉज ही संकल्पना आधी क्लिअर करून घ्या, मग हे व्हिडिओ पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व कन्सेप्ट क्लिअर होतील. आपण दुसरा व्हिडिओ बनवणार आहोत ज्यामध्ये सिंपलचं कंपाऊंडमध्ये, कॉम्प्लेक्समध्ये कशा पद्धतीने कन्वर्ट करायचं, किंवा कंपाऊंडचं इतर सेंटेन्समध्ये कसं कन्वर्ट करायचं, हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे.